डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरनं साईंची शिर्डी हादरून गेली आहे। साई संस्थानचे 2 कर्मचारी कामावरनं परतत असताना त्यांच्यावरती वार करत हत्या करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या खुनाचा प्रयत्नही करण्यात आलाय। मृत्यू झालेले दोघेही शिर्डीतीलच रहिवासी आहेत। एका तासात लागोपाठ 3 ठिकाणी रस्त्यावरनं जाणाऱ्या या व्यक्तींवरती पहाटे 5च्या सुमारास वार करण्यात आले। साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी नितीन शेजूळ या दोघांवरती वार झालेत आणि त्यात त्यांचा बळी गेलाय। कृष्णा देहरकर यांच्यावरती देखील वार झाले आहेत, ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। आमचा भाऊ सकाळी पहाटे ड्युटीला येत असताना त्याला अज्ञात व्यक्तीने अडवलं, त्याला धरलं, मारलं। तो पळत होता, त्याला पळून धरून आणलं आणि त्याला मारलं आणि मारून ते पळून गेले अज्ञात व्यक्ती। ते धरले पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, काही हो त्याला फाशी पाहिजे। आणि त्याशिवाय आम्ही आमच्या भावाला ताब्यात घेणार नाही, त्यांचे अंत्यविधी करणार नाही आम्ही, त्यांना फाशीच पाहिजे। दरम्यान या प्रकरणी सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील स्थानिकांशी बातचीत केली आहे। वेगळ्या स्पॉटवर सापडलेत। एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय, तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहिती नाही, डॉक्टरांशी मी बोललो नाही। पण हे जे 2 लोक CCTVवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो। तर या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे आपल्या सोबत आहेत। सुनील, अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, मात्र नेमके आरोपी कोण आहे हे कळू शकलेलं आहे का? पोलिसांचा तपास कुठवर आलाय? प्रज्ञा, नक्कीच साहेबांच्या शिर्डी जी आहे आज हे दुहेरी हत्याकांडानं हादरलेली पाहायला मिळते। साधारण 4 ते 5 वाजेच्या अशा 1 तासाच्या अंतराने हे जे 3 ठिकाणी जे आहेत ते हल्ले करून वाटसरू जे होते त्यांच्यावरती हल्ले करून वार करत त्यांच्या या ठिकाणी 2 जण जे आहेत ते या ठिकाणी त्यांचा बळी गेलेला आहे आणि एक जे आहे ते अत्यावस्थेत आहे। यामधील जे हल्लेखोर आहेत हे दुचाकीवरून आलेलं प्रथमदर्शनी जे CCTV फुटेज जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यावरून दिसून येत आहे आणि एक लुटीच्या माध्यमातून पहाटे साईबाबा संस्थांमध्ये नोकरीवर जाणारे जे वर्ग असतो हा साधारण 3-4 च्या दरम्यान आपल्या कामावरती रुजू होण्यासाठी निघत असतो आणि याच दरम्यान हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय। दुचाकीवरती 2 जण होते, ते लुटीच्या माध्यमातून काही ते पैसे लुटण्याच्या माध्यमातून या जे नोकरीवर जाणारे जे सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ जे आहे यांच्यावरती त्यांनी हल्ला केलेला आहे। धारदार शस्त्रानं त्यांच्यावरती वार करत त्यांना रक्तबंबाळ केला आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी जो आहे तो दोघांचाही मृत्यू झालेला आहे। एक जे होते देहरकर, कृष्णा देहरकर म्हणून त्याला वयोवृद्ध आहे, ते देखील आपल्या मुलाला सोडून घरी जात होते असं सांगितलं जातंय आणि त्यांच्यावरती देखील हल्ला करण्यात आला आहे। म्हणजे 4 आणि 5 एका तासाच्या अंतराने जवळपास 400-500 मीटरच्या अंतरावरती हे सगळे प्रकार घडलेले आहेत। दुचाकीवर 2 जण आलेले होते, त्यातील एक जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, सूत्रांकडून माहिती मिळते। त्याचं नाव किरण असल्याचं देखील आपल्याला माहिती मिळालेली आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अधिक तपास जे आहे ते पोलीस करताय। पोलिसांनी अनेक त्यासाठी पथकं जे आहेत ती या ठिकाणी तैनात केलेली आहे आणि ह्या सगळ्या घटनाक्रम ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणचे CCTV फुटेज जे आहे ते देखील तपासणं सुरू झालेलं आहे। या 2 व्यक्तींनी केलं का त्यामध्ये आणखीन काही व्यक्ती आहेत किंवा वेगवेगळ्या व्यक्तींनी हा सगळा प्रकार घडून आणला या दृष्टीने देखील पोलीस तपास करतायत। मात्र ही जी घटना आहे याची पहिली खबर ज्यावेळेस पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी गांभीर्याने जर घेतलं असतं तर एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकला असता असं देखील नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्यांनी गांभीर्याने घेतला नसल्यामुळं हा प्रकार जो आहे तो वाढत गेला आणि एकामागे एक 3 ठिकाणी असे हल्ले झालेले आहेत। सध्या तुर्तास सगळे नातेवाईक जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ठिय्या मांडून आहे। जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेतलं जात नाही, या पूर्ण प्रकरणाचा छडा लावला जात नाही, तोपर्यंत सुभाष घाडे जे आहेत
त्यांचा घोडे जे आहेत त्यांचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकंदरीत जर बघितलं तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस जिल्हा प्रमुख जे आहेत राकेश ओला ते शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि ह्या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. साहेबांची शिर्डी जर म्हटलं तर एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त जो असतो तो अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्तम दर्जाचा असायला हवा अशी ग्रामस्थांची वेळोवेळी मागणी आहे. मात्र याकडे कुठं ना कुठं लक्ष दिलं जात नाही आणि पोलीस जे आहे ते VIP प्रोटोकॉलच्या जास्त त्यांचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे या बाकीच्या गुन्हेगारी स्वरूपाला वाढलं जातं असा देखील या ठिकाणी आरोप जे आहे ते ग्रामस्थ करत आहे. आणि याच मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये सकाळच्या दरम्यान बाचाबाची देखील झालेली आहे. कारण की जेव्हा पहिली खबर गेली तेव्हा त्याला अपघात म्हणून त्यांनी याकडे कानाडोळा केला आणि दुर्लक्षित केलं. हे सगळं गांभीर्याने घेतलं नाही त्यामुळे पुढचे प्रकार घडले असा आरोप जे आहे ते ग्रामस्थ करत आहेत. आता थोड्या वेळापूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी या ठिकाणी नातेवाईकांची भेट घेतलेली आहे आणि जे पोलीस कर्मचारी या दोषी असेल त्यांचं निलंबन केलं जाईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. खरं जर म्हटलं तर ज्यावेळेस स्थानिक या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांनी सुजय विखे यांच्याशी संपर्क केला त्यानंतर ही सूत्र जास्त वेगाने हल्ली आणि त्यानंतर जे मृतदेह रस्त्यावरती पडलेले होते त्यांना या ठिकाणी पोलिसांनी आणले. मात्र तोपर्यंत जे आहे ते गांभीर्याने घेतलं नाही. एकंदरीत या ठिकाणाहून असं दिसून येतंय की पोलिसांचा निष्काळजीपणा जो आहे तो यामध्ये दिसून येतो. नक्कीच. आणि सुजय विखेंनी सुद्धा म्हटल्याप्रमाणे मोफत झालेली शिर्डी त्याचे हे परिणाम आहेत का हे शोधावं लागेल. याबद्दलही आता पोलीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.